पोलीस 24 तास काम करतात। त्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर ते नागरिकांना न्याय देतील। पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यात। पुणे पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या तरंग 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला। यावेळी प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी हिंदी मराठीतील विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीण कुमार पाटील, मनोज पाटील, अरविंद चावरिया यांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संदीप सिंह गिल, संदीप भाजीबाकरे यांच्यासह पुणे पोलीस दलातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। फडणवीस म्हणाले की पुणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे शहर आहे। विविध देशातील नागरिक शहरात येतात। शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना राज्य शासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी कॉप्स 24 ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शहरात 24 तास गस्त घालण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांना वाहने उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमात शहरातील एका सराफी पेढीतून चोरीला गेलेले 17 किलो सोन्याचे दागिने सराफ व्यावसायिकाला परत करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पोलिसांना बरीच कामे असतात। कायदा सुव्यवस्था, बंदोबस्त, मोर्चा, आंदोलन, गंभीर गुन्ह्यांचा तपास करावा लागतो। नागरिकांनी त्यांचा मौल्यवान ऐवज जपावा, त्यासाठी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात। प्रत्येक वेळी पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। आपल्याला कल्पना आहे की पुणे हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, किंबहुना एक प्रकारे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे। जगाच्या पाठीवरची सर्व मंडळी पुण्यामध्ये येत असतात, कारण हे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, टेक्नॉलॉजी हब आहे। आणि म्हणून अशा या पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, ट्रॅफिकचं नीट या ठिकाणी पालन झालं पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे, या गोष्टीवर प्रचंड भर हा आपण पुणे पोलिसांच्या माध्यमातून देत असतो। आणि मला आनंद आहे की पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे। अनेक गंभीर घटना घडल्या, पण त्या घटनांना रिस्पॉन्स देखील पुणे पोलिसांनी चांगल्या प्रकारे दिलेला आहे। त्या घटनांचा उलगडा झालेला आहे, आरोपींना त्या ठिकाणी जेरबंद करण्यात आला आहे, शिक्षा मिळते। मला असं वाटतं की हे अधिक महत्त्वाचं आहे। यापुढेही माझी अपेक्षा हीच आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त पोलिसांचं जो रिस्पॉन्स टाइम आहे तो कमीत कमी असावा, पोलिसांचं प्रेझेन्स हा लोकांना जाणवावा आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्यामध्ये पोलिसांनी उत्तम काम करावं। आपल्याला कल्पना आहे, आता माननीय अजितदादांनी सांगितलंय की पोलिसांना आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर, गाड्या असतील, कार्यालय असतील, सीसीटीव्ही असेल, टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि एवढंच नाही तर आमच्या पोलिसांच्या एकूण वेलफेअर करता देखील अनेक गोष्टी राज्य शासन करताय। मग महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे, पुणेकरांना कुठेही त्रास होता कामा नये याबद्दलची खबरदारी घेण्याच्या करता आज कॉप 24 याची पण आपण सुरुवात केलेली आहे। आता जवळपास 13 किलो सोनं का 17 किलो सोनं हे त्या ठिकाणी देण्यात आलंय। ज्यांचं ज्यांचं सोनं आहे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, आता जर चोरीला गेलं तर तुम्हालाच काही तुमची खाय नाही। तुमचं सोनं तुम्हाला जर नीट ठेवता येत नाही तर पोलिसांनी काय काय म्हणून पकडावं? कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची का तुमचं सोनं पकडत बसायचं? त्याच्यामुळे आपली आपली जबाबदारी नीटपणे पार पाडा। आपण पण जबाबदार नागरिक आहात। त्यामध्ये जबाबदारी पार पाडत असताना पोलिसांना ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यायचंय त्याबद्दल राज्य सरकार, महायुतीचं सरकार, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कुठे कमी पडणार नाही हा शब्द पालकमंत्री यांना, त्यांनी अर्थमंत्री यांना त्यांनी देतो।